वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण SBI क्लर्कला विचारलेले वर्ड्स प्रॉब्लेम बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, रेशोचा क्वेश्चन आहे. द क्वांटिटी ऑफ मिक्सचर इज 108 लिटर अँड द रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ मिल्क अँड वॉटर इज 5:4. इफ x लिटर वॉटर इज टेकन आउट देन द रेशो ऑफ मिल्क अँड वॉटर बिकम्स 10:3. द फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. बघा, हा क्वेश्चन आपण दोन्ही मेथडनं करू. पहिल्यांदा आपण बेसिकनं करूया. 108 लिटरचं मिश्रण आहे. 108 लिटरचं मिश्रण कशाचं आहे? मिल्क आणि वॉटरचं आहे. त्याच्यामध्ये मिल्क आणि वॉटरचा रेशो आहे किती? 5:4. मग मला सांगा, 108 लिटरमध्ये मिल्क किती आणि वॉटर किती, कसं काढायचं? टोटल रेशोमध्ये किती आहे? 5 आणि 4 9. 9 म्हणजे जर हे 108 असेल तर 1 म्हणजे किती? 9 1 9 9 2 18. जर 1 ची व्हॅल्यू 12 आली तर मिल्क किती आहे? 5. 12 5 60 म्हणजे मिल्क असेल 60 लिटर आणि 12 चोक 48, वॉटर असेल 48 लिटर. त्यांनी काय केलं? 1 लिटर वॉटर काढले. हे 1 लिटर वॉटर काढलं. वॉटर किती होतं? 48 होतं. त्यातून 1 लिटर काढलं म्हणजे 48 - 1 शिल्लक राहिलं. आणि असं केल्याच्या नंतर नवीन रेशो मिल्क आणि वॉटरचा तो झाला 10:3. त्याच्यावर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायच्या. बघा, 10 1 10, 10 1 60, क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करा. 6 × 3 किती? 18 इज इक्वल्स टू 48 - x. इकडले प्लस 18 इकडे मायनसमध्ये जातील. 48 - 18 इज इक्वल टू x म्हणून किती येईल? 30. म्हणून एक्सची व्हॅल्यू आली 30. क्वेश्चनमध्ये एक्सची व्हॅल्यू विचारली होती पण या क्वेश्चनचा आन्सर असेल 30. तर या पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. दुसऱ्या पद्धतीनं बघा, हाच क्वेश्चन आपण रेशोच्या मेथडनं सॉल्व्ह करू शकतो. मिल्क आणि वॉटरचा रेशो किती आहे? बघा, 5:4 आहे. वॉटर काढलंय त्याच्यानंतर नवीन रेशो झाला आहे मिल्क आणि वॉटरचा 10:3. बघा, वॉटर काढलं याचा अर्थ वॉटरच्या रेशोमध्ये चेंज व्हायला पाहिजे. मिल्कचा रेशो सारखा पाहिजे. मग मिल्कचा रेशो सारखा करून घेऊ. इथं 5 आहे, त्याला 2 न मल्टिप्लाय करू म्हणजे मिल्कचा रेशो सारखा होऊन जाईल. किती होईल? बघा, 5 2 10 आणि 2 चोक 8. बघा, मिल्कचा रेशो सारखा झाला. आता वॉटर बघा, 8 होतं, 3 झाले, कमी झाले. कितीनं काढलंय? आपल्याकडे रेशोमध्ये 5 न काढले. क्वेश्चनमध्ये सांगितलं की 1 लिटर काढले म्हणजे त्याचीच व्हॅल्यू काढायची आपल्याला. टोटल मिश्रण किती आहे? 10 आणि 8 18 लिटरचं. क्वेश्चनमध्ये मिश्रण सांगितलं 108 लिटरचं. तर 18 म्हणजे 108 असेल तर 5 म्हणजे किती? कारण 8 पासून 3 झाले म्हणजे 5 लिटर काढले. 18 1 18 18 सखे अष्टदर्शन 6 5 30 म्हणून किती लिटर काढलं? 30 लिटर. त्या क्वेश्चनचा आन्सर असेल 30. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कॉस्ट प्राईज आणि मार्क प्राईज. आपल्याला डिस्काउंट विचारलंय. मार्क प्राईज ऑफ आर्टिकल इज 80% मोर दॅन कॉस्ट प्राईज. बघा, कॉस्ट प्राईजपेक्षा जी मार्क प्राईज आहे ती 80% जास्त आहे म्हणलंय. 80%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असते? 4/5. मग जर तुमची कॉस्ट प्राईज 5 असेल तर मार्क प्राईज त्याच्यापेक्षा 4 न जास्त आहे, मग 5 आणि 4 9 असेल. पुढे काय म्हटलं? प्रॉफिट पर्सेंट. प्रॉफिट कोणामध्ये असतो? कॉस्ट प्राईज आणि सेलिंग प्राईजमध्ये. प्रॉफिट 20%चा झाला. 20% म्हणजे 1/5 म्हणजे 5 रुपयाची कॉस्ट प्राईज असेल, 1चा प्रॉफिट झाला तर कितीला विकला असेल? 6ला विकला असेल. बघा, ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये कॉस्ट प्राईज सारखी आहे, 5 5 आहे म्हणजे याचा रेशो आपण इक्वेट करू शकतो. कॉस्ट प्राईज, मार्क प्राईज आणि सेलिंग प्राईज. कॉस्ट प्राईज दोन्हीकडे सारखी आहे 5, मार्क प्राईज आहे 9 आणि सेलिंग प्राईज आहे 6. विचारले तुम्हाला डिस्काउंट पर्सेंट किती असेल? डिस्काउंट कोणामध्ये असतं? मार्क प्राईज आणि सेलिंग प्राईजमध्ये. बघा, 9 रुपयाची वस्तू तुम्ही 6 रुपयाला विकताय. 9 रुपयाची वस्तू 6 रुपयाला विकताय म्हणजे कितीचं डिस्काउंट दिलं? 3 रुपयाचं डिस्काउंट. डिस्काउंट कशावर असतं? मार्क प्राईजवर. मार्क प्राईज किती होती? 9 टक्के काढायचे म्हणून इंटू 100. 3 1 3 3 3 9 म्हणून 1/3 किती असतं? 33.33%. म्हणजे डिस्काउंट किती दिलं? 33.33%. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाइम स्पीड डिस्टन्सचा क्वेश्चन आहे. 110 किलोमीटर डिस्टन्स 2 आवर्समध्ये चाललंय. आपल्याला माहिती आहे डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं? स्पीड इंटू टाइम. आपल्याला ह्याच्यावर स्पीड काढायची आहे. तर स्पीड इज इक्वल टू काय असेल? डिस्टन्स भागिले टाइम. डिस्टन्स भागिले टाइम. डिस्टन्स किती आहे? 110 किलोमीटर डिस्टन्स 2 तासात चालले तर स्पीड किती असेल? 2 5 10 2 5 10 55 किलोमीटर पर आवर. कशाची स्पीड आहे? ही कारची स्पीड आहे. पुढे काय म्हटलं? सेम डिस्टन्स. सेम डिस्टन्स म्हणजे 110 किलोमीटरचं डिस्टन्स आता 5 तासामध्ये चालले बसनं. मग आता बसची स्पीड किती आली? 5 2 10 उरला झाले 10, 5 2 10 22 किलोमीटर पर आवर. तर विचारले दोन्हीच्या स्पीडमधला डिफरन्स किती आहे? 55 मधून 22 गेले, 5तून 2 गेले 3 उरले, 5तून 2 गेले 3, किती आलं? 33. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल 33. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंपाऊंड इंटरेस्टचा क्वेश्चन आहे बघा. A man invested ₹Q at the rate of 5% per annum for 2 years. Difference between compound interest and simple interest is 20. Find the value of Q. प्रिन्सिपल काढायचा आहे आपल्याला. 2 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा डिफरन्स दिला आहे. त्याच्यासाठी एक शॉर्टकट सांगतो, एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. D = PR²/100². सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टच्या 2 वर्षाचा डिफरन्सचा फॉर्म्युला आहे. त्याच्यात व्हॅल्यू पुट करा, आन्सर येऊन जातं. D म्हणजे डिफरन्स किती दिला आहे? 20 दिला आहे. P म्हणजे प्रिन्सिपल माहीत नाही, काढायचा आहे. नंतर R म्हणजे रेट किती आहे? 5 आहे. 5चा वर्ग 25 भागिले 100चा वर्ग 100 गुणिले 100. तर 5 चे 25 का 25 25 चौक 100, 4 गुणिले 100 झाले 400 आणि 400 गुणिले 20 इज इक्वल्स टू P. 1 2 3 आणि 2 चौक 8 म्हणून ठेवलेली रक्कम किती असणार आहे? 8000. इथे ठेवलेली रक्कम किती होती? Q होती. ते Qचीच व्हॅल्यू म्हणजेच प्रिन्सिपल काढायचा होता म्हणून आन्सर असेल 8000. ऑप्शन नंबर फर्स्ट. आपण हा बेसिकनं जर एक फॉर्म्युला तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो बघा. 5% फ्रॅक्शन व्हॅल्यू किती असते? 1/20. तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही रेटला कन्वर्ट कराल फ्रॅक्शनमध्ये तर त्यावेळेस
1/20 म्हणजे अंशामध्ये जर कंपल्सरी 1 येत असेल तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा 2 वर्षाचा डिफरन्स किती असतो? 1 असतो. आपल्याकडे 1 डिफरन्स आहे आणि क्वेश्चनमध्ये 20 सांगितला आहे. हा प्रिन्सिपल असतो. जर 2 वर्ष असेल तर त्याचा वर्ग करायचा असतो. मग 20चा वर्ग किती? 400. म्हणून 400 बरोबर किती? तर डायरेक्ट आन्सर येऊन जातो तुमचं 400 गुणिले 20 म्हणजेच ठेवलेली रक्कम किती असेल? 8000. तर या पद्धतीने शॉर्टकटनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. बोट अँड स्ट्रीमचा क्वेश्चन आहे. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर अँड स्ट्रीमचा रेशो दिला 3:2. तुम्ही ह्याला 3x आणि 2x पकडू शकता. ह्याच्यावर डाऊन स्ट्रीमची स्पीड किती येईल? 3 आणि 2 5x आणि अपस्ट्रीमची स्पीड किती असतील? 3x - 2x म्हणजे x. क्वेश्चनमध्ये विचारलं आहे टाइम टेकन बाय बोट टू कव्हर 120 किलोमीटर डिस्टन्स अपस्ट्रीम. 120 किलोमीटर अपस्ट्रीम 3 hours मोर दॅन दॅट इन डाऊनस्ट्रीम. म्हणजे दोन्हीच्या डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमच्या टाईममधला डिफरन्स आहे 3 तासाचा. 120 किलोमीटर डिस्टन्स डाऊनस्ट्रीम जर गेलं तर डाऊनस्ट्रीमची स्पीड किती आहे? 5x. सेम डिस्टन्स 120 किलोमीटर अपस्ट्रीम गेलं तर अपस्ट्रीमची स्पीड आहे x. दोघांच्या टाईममधला फरक किती आहे? 3 तासाचा. त्याच्यामुळे एक्सची व्हॅल्यू काढू आपण. तिरकस गुणाकार करू. बघा किती येईल? 120 गुणिले 5 12 5 60 600x मायनस हे तिरकस गुणाकार किती येईल? 120x इज इक्वल्स टू हे 3 आणि खाली काय येईल? 5x आणि xचा गुणाकार केला तर 5x चा वर्ग. हे तिरकस गुणाकार इकडे करू. 600 मधून 120 गेले बघा. 0तून 0 गेले 0, 10तून 2 गेले 8 उरले, 5तून 1 गेला 4, 480x इज इक्वल्स टू 3 5 15x चा वर्ग. इथला x कॅन्सल झाला. 480 इज इक्वल्स टू 15x. एक्सची व्हॅल्यू किती येईल? 480 भागिले 15 इज इक्वल टू x. 15 1 15 15 2 30 15 3 45 उरले 3 झाले 30 15 2 30. एक्सची व्हॅल्यू आली 32. क्वेश्चनमध्ये कायची व्हॅल्यू विचारली तुम्हाला? फाइंड द स्पीड ऑफ बोट. बोटची व्हॅल्यू विचारली म्हणजे एक्सची व्हॅल्यू विचारली ती आहे 3x. म्हणून 3 गुणिले 32 किती येईल? 3 2 7 3 3 9. म्हणून स्पीड ऑफ बोट किती असणार आहे? एक्स म्हणजे स्पीड ऑफ बोट किती असणार आहे? 96. आणि या क्वेश्चनचा आन्सर असेल 96. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲव्हरेजचा क्वेश्चन आहे बघा. ॲव्हरेज एज ऑफ ग्रुप ऑफ 3 पीपल इज 52 इयर्स. 3 पीपल आहेत त्यांचा ॲव्हरेज 52 आहे. तर सम किती असेल त्यांची? 3 5 15 156 वर्ष. त्याच्यानंतर एक नवीन माणूस आला. 3 होते आता 1 आला म्हणजे 4 झाली आणि त्यांची सम किती झाली? 54. म्हणजे त्यांचं ॲव्हरेज 54 झालं. तर सम किती असेल? 4 4 16 4 25 आणि 21 216. तर नवीन आलेल्या माणसाचं वय किती असेल विचारलं एज. 216तून 156 मायनस करा आन्सर येऊन जातो. 6तून 6 गेले 0, 11तून 5 गेले किती? 6. म्हणून त्या माणसाचं वय असेल 60 वर्ष. आणि या क्वेश्चनचा आन्सर असेल 60. धन्यवाद.